ए, बी, सी तीन माणसं आणि एक काम. हा प्रश्न पाहून पोलीस भरतीत बरीच मुले घाबरतात. पण आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर असा प्रश्न आला की तू खुश होशील. पेपरमध्ये असा प्रश्न दिसला की डोकं ब्लॉक होतं. एने काम सोडलं, बीने काम सोडलं आणि आपण आपले राहिलेले गणित पण सोडून देतो. पण लक्षात ठेव मित्रा, हा प्रश्न अवघड नाही. फक्त चुकते ती आपली पद्धत. तर प्रश्न काय आहे बघ. ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा तेच काम 20 दिवसात करतो आणि सी हा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. आता समजा एने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला. एने 3 दिवस काम केले आणि सोडून गेला. त्यानंतर बीने 8 दिवस काम केले व तोही सोडून गेला. तर आता राहिलेले काम सीला किती दिवसात संपेल हे आपल्याला काढायचं आहे. तर राहिलेले काम सी किती दिवसात संपवेल हे काढण्यासाठी आपण स्टेप वाईज जाऊ. 90% मुले इथेच फसतात. तर आपण आता स्टेपनुसार बघणार आहोत. पहिली स्टेप आपल्याला याचं एलसीएम काढून घ्यावं लागेल, म्हणजेच लसावी. या तिन्ही संख्येचा लसावी आपण डायरेक्ट काढून घेणार आहोत. तर मित्रांनो, 12, 20 आणि 30 या तीन संख्येचा लसावी आहे 60. म्हणजेच लसावी म्हणजेच एकूण काम. एकूण काम 60 युनिट असेल. आता स्टेप 2 मध्ये आपण प्रत्येकाचे एका दिवसाचे काम काढून घेणार आहोत. म्हणजेच तो एका दिवसात किती काम करू शकतो हे काढून घेणार आहोत. तर पहा, एचे एका दिवसाचे काम काढण्यासाठी 60 भागिले 12, 60 भागिले 12, 12 पंचे 60, म्हणजेच ए हा एका दिवसात 5 युनिट काम करतो. तर आता बीचे एका दिवसाचे काम काढायचं आहे 60 भागिले 20, 60 भागिले 20, 20 त्रिक 60, म्हणजेच बीचे एका दिवसाचे काम 3 युनिट असेल. आता सीचे एका दिवसाचे काम काढून घ्यायचं आहे 60 भागिले 30, म्हणजेच 30 दुनी 60, 2 युनिट. सी एका दिवसाचे काम 2 युनिट. आता मित्रांनो, आपल्याला या तीन संख्या लक्षात ठेवायच्या आहेत, 5, 3 आणि 2. आता मित्रांनो लक्ष द्या, इथूनच प्रश्न सोपा होतो किंवा फसतो. आता पहा, एने किती दिवस काम केले. एने 3 दिवस काम केले आणि गुणवले एका दिवसाचे काम, म्हणजेच त्याने 60 पैकी 15 युनिट काम केले आणि सोडून गेला. आता बीने किती दिवस काम केले. बीने 8 दिवस काम केले, म्हणजेच 8 गुणुले त्याचे एका दिवसाचे काम 3, म्हणजे 8 त्रिक 24. म्हणजेच मित्रांनो, बीने 24 युनिट काम केले 60 पैकी आणि सोडून गेला. आता राहिलेले युनिट किती आहेत बघा आणि झालेले काम किती आहे बघा. झालेले काम काढण्यासाठी 15 आणि 24 याची बेरीज करावी लागेल. 15 आणि 24 39, म्हणजे 60 पैकी 39 युनिट काम झाले. राहिलेले काम 60 वजा 39, म्हणजेच 21 युनिट काम शिल्लक आहे. तर मित्रांनो, सीला किती दिवस लागते हे काढण्यासाठी राहिलेले काम भागिले सीचे एका दिवसाचे काम, म्हणजेच 21 भागिले 2, म्हणजेच 10.5. सीला ते राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी 10.5 दिवस लागतील. बघितलंस का भावा, ना अवघड सूत्र ना डोक्याला ताप. फक्त स्टेप बाय स्टेप जायचं. भावा, पेपर तुझ्या विरोधात नसतो, विरोधात असते तुझी घाई. आपण सोपे प्रश्न चुकवतो आणि पेपर देऊन बाहेर आल्यानंतर समजते की हा एवढा प्रश्न सोपा होता. भावा, हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर कर ज्याला काळ काम यावरील उदाहरणे अवघड जातात. आणि तुलाही व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.